आज आपल्या देशामध्ये चारही शंकराचार्यांच्याबद्दल पूर्ण देशभरामध्ये चर्चा आहे. आद्य शंकराचार्य 8व्या शतकात जेव्हा झाले तेव्हा आद्य शंकराचार्याचं प्रमुख कार्य काय हे भारतातल्या बऱ्याच लोकांना, आता हिंदुस्थानच्या लोकांना माहीत नाही. आद्य शंकराचार्यांनी सगळ्यात मोठं धर्मांतरण या जगामध्ये घडवून आणलं. वैदिक धर्म, सनातन परंपरा, हिंदू धर्म जेव्हा कमजोर झाला, अगदी मृतप्राय झाला, इतर धर्मामध्ये लोक गेले, राजसत्ता बदलल्या, अशा काळामध्ये आद्य शंकराचार्यांनी संपूर्ण देशभर फिरून, देशाच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारी कानाकोपऱ्यात फिरून हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन केलं. आणि जे लोक वैदिक मताच्या विरोधात गेले होते, सनातन मताच्या विरोधात गेले होते, हिंदू मताच्या विरोधात गेले होते, त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणलं. आज शंकराचार्यांच्या बाबतीमध्ये जर विचार करायचं झालं तर शंकराचार्य हे आजच्या घडीला कुठल्याही हिंदूचे धर्मगुरू राहिले नाहीत. मुळामध्ये शंकराचार्य हा विषय समजून घेतला पाहिजे. अद्वैत मत, जे की जीव आणि ब्रह्म एकच आहे, या अद्वैत वेदांत विचाराचे प्रवर्तक असलेले शंकराचार्य, ज्यांना आपण आद्य शंकराचार्य म्हणतो, त्यांनी 4 पीठं स्थापन केली: श्रृंगेरी, द्वारका, पुरी आणि ज्योतिर्मठ. आता या 4ही पीठाचे जे शंकराचार्य आहेत, त्यांनी कुणीही आता भारतभर प्रवास करत नाही. केलं तर आता कालच्या शंकराचार्याचं विमुक्तानंद बघतो ना आपण, ते शंकराचार्य मला पालखीतच जाऊ द्या. तर अशा पद्धतीचं एक प्रकारचं एक भपका आद्य शंकराचार्याच्या काळात नव्हता. ते पायी प्रवास करत होते आणि भारतीय तत्त्वज्ञान, अध्यात्म काय आहे, सनातन काय आहे, वैदिक तत्त्वज्ञान काय आहे, वैदिक धर्म परंपरा काय आहे, याचे ते समर्थक. त्यांनी भजगोविंदम आणि निर्वाण षटक हे जे 2 रचना केल्या, त्या आजही जगविख्यात आहेत. आता हे शंकराचार्य जे आहेत, त्यांनी त्या काळामध्ये 4 मठाची स्थापना केली आणि त्यांनी असं सांगितलं की हिंदू मताचं, हिंदू तत्त्वज्ञान, वैदिक तत्त्वज्ञान, सनातन तत्त्वज्ञान याचं संरक्षण तुम्ही करावं म्हणून 4 ठिकाणी 4 पीठं स्थापन केली. आता ही 4ही पीठाचे शंकराचार्य गाड्या, घोडे, ताफा, पालखी, मेना, एखाद्या देशाच्या पंतप्रधानासारखं फिरतात आणि मुळामध्ये हिंदू धर्माचा कुठलाही प्रसार, हिंदू धर्मातून बाहेर जाणारं धर्मांतरण रोखणं, आदिवासी आणि गरीब लोकांना मदत, जातीय भेद कमी करणं हिंदू धर्मातला, यावर कुठलेही धर्माचार्य हे शंकराचार्य काम करताना दिसत नाहीत. आणि आता भारतामध्ये 10% सुद्धा हिंदू शंकराचार्यांना मानत नाहीत. कारण शंकराचार्यांचं जे अद्वैत तत्त्वज्ञान होतं, त्या तत्त्वज्ञानाच्या पेक्षा वेगळं तत्त्वज्ञान, द्वैत तत्त्वज्ञान मध्वाचार्यांनी 13व्या शतकात काढलं. त्या द्वैत मताला मानणारी हजारो, लाखो, करोडो लोक आहेत देशामध्ये. त्या द्वैत मताचे समर्थक म्हणून जयतीर्थ, व्यासतीर्थ आणि राघवेंद्र स्वामी, ज्यांचा दक्षिणेमध्ये प्रचंड बोलबाला आहे, यांनी जीव आणि परमेश्वर वेगळा वेगळा केला, जीव आणि ब्रह्म वेगळा केला, आत्मा परमात्मा वेगळा आहे म्हणून सांगितलं. आणि हे शंकराचार्याच्या अद्वैत मताच्या 100% विरोधातलं मत आहे. आणि हे समर्थक मध्वाचार्याचे शंकराचार्यांना धर्मगुरू मानत नाहीत. त्याच्यानंतर विशिष्ट अद्वैत नावाचा एक नवीन पंथ रामानुजाचार्यांनी चालू केला. त्याच्यानंतर द्वैत अद्वैत म्हणून जो एक पंथ होता, तो निंबकाचार्यांनी चालू केला. शुद्ध अद्वैत म्हणून जे आहे ते वल्लभाचार्यांनी चालू केला. म्हणजे चैतन्य महाप्रभूचा इस्कॉन आहे, वारकरी संप्रदाय आपण महाराष्ट्रात आणि देशामध्ये बघतो, नाथपंथी लोक बघतो, कबीरपंथी लोक बघतो, आज वीरशैव जे लिंगायत पंथ आपण म्हणतो, त्यांचे धर्मगुरू वेगळे आहेत. शंकराचार्यांना कर्मकांड करण्यामध्येच आता वेळ मिळत नाही. त्यामुळं या शंकराचार्यांना मानणाऱ्यांची जी संख्या आहे ती अतिशय कमी झाली आहे. आद्य शंकराचार्यांनी जेव्हा 4 पीठं स्थापन केले, त्याला आज लोक 4 धाम यात्रा म्हणून जातात. पण मुळामध्ये 8व्या शतकाच्या अगोदरचे हिंदू, 8व्या शतकाच्या अगोदरचे सनातनी, 8व्या शतकाच्या अगोदरचे वैदिक परंपरा मानणारे लोक काशी, प्रयाग, मथुरा, अयोध्या, द्वारका, उज्जैन अशा सप्तपुरी, हरिद्वार या सप्तपुरीलाच तीर्थक्षेत्र मानत होते. हेच मोक्षदायिनी मानायचे. मुळामध्ये शंकराचार्यांच्या हे जे पीठं आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा होती आद्य शंकराचार्यांना?
की त्यांनी वेदशास्त्राचं संरक्षण करावं, त्यांनी धर्माचं मार्गदर्शन करावं, संन्यास परंपरेचं नेतृत्व त्यांनी करावं आणि वैदिक सनातन हिंदू परंपरेचं त्यांनी महत्त्व अधोरेखित करावं, ती परंपरा जपावी, अद्वैत वेदांताचा प्रसार करावा, राष्ट्रधर्म, संस्कृती, ज्ञान, अध्यात्म याचं जतन करावं. मला पालखीमध्ये गंगा स्नान करू द्या म्हणून उपोषणारा बसणाऱ्या शंकराचार्याचा मी स्वतः धिक्कार करतो. या शंकराचार्यांना मानणारा वर्गच आता 10-5% राहिला. हे सगळे कर्मकांडी शंकराचार्य झालेत. हिंदू धर्मामध्ये कधीच केंद्रीय धार्मिक प्रमुख सत्ता कधीच नव्हती. हिंदू धर्मामध्ये अनेक परंपरा आहेत. मी आत्ता सांगितलं, अद्वैत आहे, द्वैत आहे, इस्कॉन आहेत, अनेक तत्त्वज्ञान आहेत, अनेक भक्तिपंथ आहेत. आणि हिंदू धर्माचं हेच वैशिष्ट्य आहे की अनेक हिंदू परंपरा, अनेक वैदिक सनातन धर्माची खासियत आहे की हे अनेक तत्त्वज्ञान एकत्र नांदणारा हिंदू धर्म आहे. इथं सगुणोपासक आहेत, निर्गुणोपासक आहेत, सगुण साकाराला मानणारे आहेत, निर्गुण निराकाराला मानणारे आहेत. अहो, हे शंकराचार्य सर्वसामान्य हिंदूपर्यंत जातच नाहीत. यांना अजूनही पालखीत बसण्यापेक्षा, मठामध्ये बसण्यापेक्षा, शिष्य संप्रदाय करण्यापेक्षा कर्मकांडाच्या पलीकडं आजही हे गरिबापर्यंत पोहोचलेले नाहीत. आजही हे शिक्षणावर काम करत नाहीत. आजही पर्यावरणावर हे काम करत नाहीत. स्त्री शिक्षणावर काम करत नाहीत. आजही यांची सगळी कर्मकांडी भूमिका बघितल्यानंतर आद्य शंकराचार्यांना अपेक्षित काम ह्या चारी पीठाच्या शंकराचार्याकडून होत नाही. आज तर भारतातल्या सगळ्या हिंदूंना राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एकमेव संघटना हिंदूची तारणहार, पालनहार वाटायला लागली आहे. आणि म्हणून आता ह्या शंकराचार्यांनी जर खरंच काम करायचं असेल तर यांनी धर्मजागरण करावं, धर्मांतरण रोखावं. या देशामध्ये मागच्या हजारो शेकडो वर्षापासून जे धर्मांतरण होत आहे, कुठल्या शंकराचार्यांनी धर्मांतरण रोखलं? एकही शंकराचार्य धर्मांतरणावर बोलत नाही. एकही शंकराचार्य आदिवासीचं धर्मांतरण होत असताना बोलत नाही, हिंदूचं धर्मांतरण होताना बोलत नाही, हिंदू स्त्रियावर होणाऱ्या अत्याचारावर बोलत नाही, हिंदू धर्मात असणाऱ्या जातीभेदावर बोलत नाही. हे शंकराचार्य फक्त कर्मकांडी आहेत. आणि म्हणून या शंकराचार्यांनी कसल्याही प्रकारे हिंदू धर्मामध्ये विनाकारण वितंडवाद निर्माण करायचं कारण नाही. आणि या देशामध्ये आज कित्येक वर्षानंतर, म्हणजे 800 वर्ष झाले राम मंदिराची स्थापना होत नव्हती आणि 800 वर्षाच्या अगोदरही अनेक हिंदू मंदिरं पाडण्यात आली. त्या काळामध्ये या हिंदू शंकराचार्यांनी अद्वैत जे प्रसार केला तर फक्त तो एका मताचा प्रसार होता. आणि म्हणून अद्वैत प्रसार एवढं एकच हिंदू धर्म नाही, तर शंकराचार्याच्या बरोबर मानणारे 80% इतर हिंदू वेगळ्या वेगळ्या पंथाला मानतात, वेगळ्या वेगळ्या गुरूंना मानतात. आणि म्हणून या शंकराचार्यांना एवढं डोक्यावर घ्यायचं कारण नाही. भारतामध्ये आदिवासीचं धर्मांतरण करत असताना एकाही शंकराचार्यानं तिथं जाऊन काही मदत केली नाही आदिवासींना. या शंकराचार्यांना, मठांना आता सध्या एवढं झेड सिक्युरिटी वगैरे द्यायचं काही कारण नाही. हे एक सामाजिक काम आहे. मूळ शंकराचार्य, आद्य शंकराचार्यांना काय पाहिजे होतं तर आदिवासी आणि गरीब, जातीय भेद नष्ट करायचा होता. अहो, भारतभर फिरले ते पायी. आज ते शंकराचार्य जे स्वतःला स्वयंघोषित शंकराचार्य आहेत, विमुक्तानंद, ते उपोषणाला बसले. त्यांचं उपोषण मोडायलासुद्धा कुणी जायची गरज नाही, त्यांना फार मनवायला जायची गरज नाही. माफी मागायचा तर विषय लांब राहिला. तो आंघोळ केला काय, नाही केला काय, काही संबंध नाही त्यांचा. गंगा नदीमध्ये मला पालखीपर्यंत जाऊ द्या, पालखीमध्ये बसून जाऊ द्या म्हणणारे हे शंकराचार्य मुळामध्ये हिंदू धर्माला कलंक आहेत. शंकराचार्याच्या माध्यमातून जातीय भेद नष्ट झाला पाहिजे, आदिवासी गरिबांचं, हिंदूचं धर्मांतरण रद्द झालं पाहिजे. आणि या शंकराचार्यांना आजही हिंदू सत्तेमध्ये, हिंदू धर्मामधली 80% हिंदू आजही मानत नाहीत. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून समस्त हिंदू लोकांना विनंती करत आहे की ताबडतोब या विमुक्तानंदाच्या विरोधामध्येच नव्हे, त्या परंपरेला हे जे मठाधिपती आहेत, जे फक्त स्वतःचं कौतुक करून घेतात, स्वतःचा अहंकार जपतात, कर्मकांडाचा विषय करतात, या लोकांच्या विरोधात तातडीनं तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून, समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. आणि अशा लोकांचा बंदोबस्त हिंदू धर्मातून झाला पाहिजे, हीच माझी विनंती राहणार आहे या आपलं मन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.